आजचा पॉडकास्ट भारतीय दुचाकी वाहन म्हणजे टू व्हीलर्स. कसे टू व्हीलर्स आपल्याला, आपल्या देशाला, आपल्या स्वतंत्राला पुढे घेऊन जातं. भारतीय दुचाकी वाहन म्हणजे टू व्हीलर्स म्हणजे आपले स्वप्न, आपलं स्वातंत्र्य आणि आपली ओळख. स्वागत आहे आपलं वी भारत पॉडकास्टमध्ये. मी आपला सहयोगी निखिल जी कामत आणि आज आपण बोलणार आहे भारतीय टू व्हीलर इंडस्ट्रीबाबत. भारतीय दुचाकी वाहन नुसता एक वाहन नाही, राष्ट्र निर्माणचा एक साधन आहे. आज आपण केवळ ब्रँड बद्दल नाही, आठवणीबद्दल नाही, पण त्या टू व्हीलर्स बद्दल बोलणार, जे आपल्यालाही नाही, आपल्या देशालाही पुढे घेऊन गेले. आपण आपले जर थोडे दशकं मागे गेली तर आपल्या आई वडिलांच्या काळी बहुतेक दोन असे वाहनं होती जे देशाला चालवायची. एक होतं राजदूत. त्याचं ॲडव्हर्टाइजमेंट जर तुम्ही बघितलं तर त्यात म्हणायचे, एक जानदार सवारी, एक शानदार सवारी. आणि आपल्या सगळ्यात ओळखीचं म्हणजे बजाज चेतक. भारत हा कारांचा देश नाही, पण एक दुचाकी संस्कृती आहे. 2 कोटीहून जास्त मोटर बाईक्स आणि बाईक्स आज आपल्या देशात बनवले जातात. का? कारण आपल्या गावात, खेड्यात, शहरात छोट्या गल्ल्या आहे, तिकडे बाईक्स किंवा स्कूटर्स वापरले जातात. जसे आपले आई वडील राजदूत किंवा बजाज चेतकवर फिरायचे, त्या 2 बाईक्समुळे नुसतं छोटेसे लोक नाही, देश नाही, गाव नाही, शहरं चालायची. बहुतेक भारतीयांसाठी सर्वात पहिलं स्वप्न एक कार नाही, पण एक दुचाकी वाहन असतं. या फक्त गाड्या नव्हता, आपल्या वडिलांचा अभिमान होता. राजदूत कडक होती, बिनधास्त होती, मजबूत होती. चेतक शांत होती, विश्वासपूर्ण, आपल्या अभिमानाची शान होती. शाळेच्या पिशव्या, भाजीच्या पिशव्या, ऑफिसच्या फाईल्स किंवा पूर्ण परिवार, काही काळजी नाही. या दुचाकीने लोकांना नाही, देशाला आणि स्वप्नांना पुढे नेलं. मग भारतीय कंपनीने हा प्रश्न विचारला, दुसऱ्यांची केवळ कॉपी करावी किंवा नक्कल करावी, किंवा एका भारतीयाला काय पाहिजे तशी बाईक बनवावी. आणि तेव्हा जन्म झाला या लेजंडचा. हिरो स्प्लेंडर, बजाज प्लॅटिना, TVS स्टार सिटी. दिसायला साध्या पण अटल. मी ज्या स्टुडिओमध्ये शूट करत आहेत त्याचा मालिक पियुष TVS रॉनिन चालवतो. आत्मविश्वासी, आरामदायक आणि मजबूत. रॉयल एनफील्ड पण एका काळी जुनाट झालेली, पण आता ती जगात भारताची पहचान झाली आहे. तुम्ही एक चित्रपट पाहिला असणार, जिंदगी ना मिले दोबारा. त्याच्यात कतरिना कैफ जेव्हा एका रॉयल एनफील्ड बाईकवर चालवताना बघितली गेली, त्या एका सीनने तुम्हाला, मला आणि या देशातल्या खूपशा महिलांना तो आत्मबळ दिला की ते पण बाईक चालवू शकतात. माझा स्वतःचा कझिन भाऊ, त्यांनी स्वतः हिमालयन घेतली आणि त्याच्या मनात हे सारखं होतं, कारण त्याची आई लहानपणी तिच्या मनात होतं की एकदा बाईक चालवावी. पण त्या काळी बहुतेक बाईक्स पण नव्हत्या आणि तितकं आत्मबळ नव्हतं स्त्रीमध्ये. पण आता तुम्ही स्त्रियांना पण बघतात की बेबाक होऊन ते बाईक किंवा स्कूटरवर तुम्हाला गावोगावो, गल्ली गल्ली चालवताना पाहिल्या जातात. बाईक फक्त पुरुषांसाठी राहिली नाही. अभिनेत्री गुल पनागला पण तुम्ही खूपदा बघितलं असणार रॉयल एनफील्ड चालवताना. बाईक हा नुसता पुरुषांचा नाही, पण महिलांना पण एक आत्मविश्वास देतो. स्कूलला, कॉलेजला, कुठेही जायला आज तुमच्या मुली, बहिणी, बायका केव्हा पण बाईक किंवा स्कूटरवर बसून जाऊ शकतात. माझा एक जवळचा मित्र चिराग जोशी यांनी त्याची KTM बाईक घेऊन गुवाहाटी पासून भूतानवर 18 दिवस फिरला. आणि हे तुम्हाला दाखवतं किंवा दर्शवतं की आज बजाज, एक युरोपियन कंपनी, KTMला पण विकत घेऊन दुनियाभरात ती बाईक सर्वांना आवडते. एक मोठी गर्वाची गोष्ट जे बहुतेक आपल्याला माहीत पण नाही. आपण भारतीय बाईक तर वापरत असतात, पण ते आपल्याला माहिती आहे ते भारतीय बाईक किती देशात पाहिल्या जातात. सर्वप्रथम म्हणजे आफ्रिका. आफ्रिकेमधून चायनीज आणि युरोपियन बाईक्सला खदेडून बजाज आणि TVSने आपलं वर्चस्व दाखवलं. 50%हून जास्त बाईक्स जे आफ्रिकेत विकले जातात ते बजाजचे आणि TVSचे असतात. बजाज बॉक्सर, जे बहुधा ही बाईक आपल्या रस्त्यांवर दिसत पण नसणार, पण त्या बाईकवर कोट्यवधी आफ्रिकन्स आज रोज त्यांच्या कामासाठी, टॅक्सीसाठी, शाळेला जायला, कामावर, वजन लादायला TVS किंवा बजाजचे बाईक्स वापरले जातात. अजून एक जो आपल्या पूर्ण इकॉनॉमीचा जो भाग आहे, ज्याला आपण डिलिव्हरी वर्कर्स म्हणतात, गिग इकॉनॉमी म्हणतात, जे तुमच्या घरी सामान घेऊन येतात, जेवण घेऊन येतात, खूप काय वस्तू घेऊन येतात, ते पण ह्याच दुचाकी वाहनावर चालतात. खूपदा ते लोक
बाईक्स किंवा स्कूटरचा वापर करतात. म्हणजे ही एक दुचाकी वाहन किती लोकांचं घर चालवत असतं. जसं हे दुचाकी वाहन देश चालवतं तसं कुटुंबही चालवतं. तुमच्या घरी तुमची आई, बहीण, बायको इथे तिथे जायला TVS ज्युपिटर किंवा हिरो प्लेजर या बाईकचा वापर करतात. यामुळे त्या स्त्रियांना पण एक आत्मविश्वास येतो की मुलांना शाळेला सोडायला जायला, कुठे कामासाठी बाहेर जायला, खरेदी करायला आज ते कोणावर निर्भर नाहीये. आम्हा सर्वांना माहिती आहे की फ्युचर बहुधा इलेक्ट्रिक आहे, पण इलेक्ट्रिक बाईक सुद्धा आज भारतीय कंपन्या सगळ्या पुढच्या पावलावर आहे. TVS म्हणा, हिरो म्हणा, बजाज चेतक म्हणा, हे सर्वांनी आज इलेक्ट्रिक बाईक्स काढले आणि एथर शिवाय असे खूपशे अन्य भारतीय कंपन्या आहेत जे या इलेक्ट्रिक बाईक्स आज आपल्याला पोचवतात. भारताचं भविष्य नुसता बाईक्स घडवत नाही, पण ह्याबरोबर खूपशा अन्य कंपन्या ज्या बाईकसाठी हेल्मेट वापरतात, जसं की स्टीलबर्ड, स्टड्स, वेगा हे कंपन्या आपल्याला हेल्मेट पोचवतात, ज्यामुळे आपण घरी सुरक्षित पोचतो. हेल्मेट्स व्यतिरिक्त खूपशे ॲक्सेसरीज, टायरच्या कंपन्या ज्या भारतात बनतात. तर जेव्हा तुम्ही पण टू व्हीलर चालवतात, या मनात ठेवा की तुम्ही नुसतं टू व्हीलर चालवत नाही, तुम्ही कोणाचं घर चालवतात, तुम्ही कोणाची फॅक्टरी चालवतात, तुम्ही कोणाचं शोरूम चालवतात. म्हणून तुम्ही चालवण्यामुळे देश पुढे चालतो. अजून एक ग्रुप ज्याबद्दल मला बोलायचं आहे ते रॉयल एनफील्ड रायडर्स ग्रुप्स. असे खूपशे ग्रुप्स आहेत, तुम्ही भारतात बघितले असणार. आपण सामान्य माणसं जेव्हा विचार करतात की या विकेंडला काय करायचं, तेव्हा खूपशा जणांनी असे रायडर ग्रुप जॉईन केलेले, त्यामुळे त्यांना एक सहल करायचा भाग मिळतो. एक अभिमानाचा विषय. या गणतंत्र दिवसाच्या परेडमध्ये स्त्रियांनी पण जे आपल्या सैन्यात भरती झालेली आहे त्यांनी अशा बायकांवर आपले कर्तव्य दाखवले. हे आपल्याला दाखवतं जेव्हा आपलं सैन्य पण आपल्याच देशात बनलेले बाईक्स वापरतं, मग तुम्ही आणि मी का नाही वापरले पाहिजे. राष्ट्रवाद म्हणजे केवळ गोंधळ नाही, राष्ट्रवाद म्हणजे क्षमता. हेल्मेट घाला, नियम पाळा आणि खरी सुरक्षित परत या. भारतीय बाईक्स खरेदी करा, भारताला अजूनही मजबूत करा. तुमच्या एक भारतीय बाईक विकत घेतल्यामुळे किती मेकॅनिक्स, फॅक्टरी वर्कर्स, किती लोकांचं रोजगार पोट पाळलं जातं आणि त्यामुळेच तुम्ही पुढे जात नाही, तुमच्या बरोबर तुमच्या सकट पूर्ण देश पुढे जातो. याबरोबरच आप सर्वांचा धन्यवाद. तुम्ही माझ्याबरोबर जुडल्यासाठी तुम्हाला मी सर्वांना धन्यवाद मानतो. आणि जर आज तुमच्यापैकी कोणी भारतीय बाईक जर चालवत असेल तर तुमचं चित्र मला चॅटबॉक्समध्ये पाठवा. तुम्हाला अजून अशा अन्य वेगळ्या भारतीय कंपनीबद्दल, ब्रँड्सबद्दल जर ओळख असेल, जास्त तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर डेफिनेटली मला चॅटबॉक्सबद्दल लिहा. हा पॉडकास्ट इंग्लिश, हिंदी आणि मराठीमध्ये प्रस्तुत होतो. तुम्हाला सर्वांना निवेदन करतो, मला जरूर सबस्क्राईब करा आणि नुसता फॉलो नका, फेलो बना. तुमच्या मनात जर असं काय कम्प्लिटली डिफरंट असे इंडियन कंपनीजबद्दल, ब्रँड्सबद्दल माहिती असेल किंवा माहिती पाहिजे असेल तर मला चॅटबॉक्समध्ये लिहा. आप सर्वांचा धन्यवाद मानता. निखिल जी कामत.